नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 26 मार्च 2026 च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे। तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण खूप महत्त्वाचे मी प्रश्न घेतलेले आहेत। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर कोणत्या राज्याने नुकतेच उत्तराखंड नंतर समान नागरी कायदा म्हणजे UCC ऍक्ट विधेयक मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुजरात या। कोणत्या? तर गुजरात या। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर उत्तराखंड नंतर गुजरात राज्याने नुकतेच मार्च 2026 मध्ये विधानसभेमध्ये समान नागरी कायदा UCC विधेयक मंजूर केले आहे। तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकारने हा ऐतिहासिक मोठा निर्णय घेतलेला असून या कायद्यामुळे धर्माची पर्वा न करता विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेचे हक्क यांसारख्या बाबींमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नियम लागू करणारे गुजरात हे आपल्या भारत देशातील दुसरे राज्य बनले आहे। तर महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घेऊयात आपण लक्षात ठेवण्याजोगे। तर पहिले राज्य कोणते आहे सर्वांनी लक्षात ठेवा, तर उत्तराखंड हे आहे। केव्हा? तर फेब्रुवारी 2024 मध्ये विधेयक मंजूर करण्यात आले आहे। आणि दुसरे राज्य आहे गुजरात हे राज्य। तर मार्च 2026 मध्ये विधेयक मंजूर झाले कोणाला? तर गुजरात राज्याला। आणि UCC चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या वैयक्तिक नागरी बाबींमध्ये सर्व समुदायांसाठी एक समान कायदेशीर चौकट तयार करणे। ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न होता, सर्वांनी प्रश्न पहा। तर पुढील प्रश्न, तर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी अंतर्गत विद्यार्थी कोठे जाणार आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, तर इस्रो आणि नासा। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन ए व ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी या उपक्रमाअंतर्गत निवडलेले विद्यार्थी त्यांच्या कामगिरीच्या स्तरावर अवलंबून खालील ठिकाणी जाणार आहेत। तर नासा या ठिकाणी जाणार आहेत अमेरिकामध्ये। आणि राज्य स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 51 विद्यार्थ्यांची निवड अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्यासाठी केली जाणार आहे। यानंतर इस्रो बेंगळुरूमध्ये तर जिल्हा स्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना बेंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला म्हणजे इस्रोला भेट देण्याची संधी मिळेल। आणि प्रादेशिक विज्ञान केंद्रे तर तालुका स्तरावर निवड झालेल्या 21 विद्यार्थ्यांच्या गटांना त्यांच्या जवळच्या नागपूर, पुणे किंवा मुंबई येथील विज्ञान केंद्रांना म्हणजे सायन्स सेंटर्सला भेट दिली जाणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि त्यांना संशोधनाच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे असा आहे। यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात, तर अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास कोणत्या राज्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे? तर ते राज्य आहे कर्नाटक हे राज्य। कोणते राज्य? तर कर्नाटक। तर विद्यार्थी मित्रांनो, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील गुन्हेगारी, षडयंत्र, सदोष मनुष्यवध आणि बनावट कागदपत्रांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये 0 FIR दाखल करण्यात आलेली असून पुढील तपासासाठी हा गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। तर विद्यार्थ्यांनो, तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर कुठे तपास करण्यात आला? तर सुरुवातीला कर्नाटक बेंगळुरू येथे गुन्हा दाखल झाला, तर आता तो आपल्या महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। आणि आरोप, तर अपघातामध्ये गुन्हेगारी, षडयंत्र, सदोष मनुष्यवध आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तर विद्यार्थ्यांनो, तांत्रिक तपास, तर या अपघाताचा स्वतंत्र तांत्रिक तपास नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो द्वारे केला जात आहे, म्हणजेच AAIB द्वारे। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर याची पार्श्वभूमी काय आहे? तर 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीला येताना विमान अपघातामध्ये अजित पवार आणि अन्य 4 मृत्यू झाला होता। यानंतर चौथा प्रश्न पाहूयात आपण खालीलप्रमाणे, तर जल जीवन मिशन 2.0 च्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे राज्य कोणते राज्य आहे? तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य, म्हणजे ऑप्शन बी हे योग्य उत्तर असणार आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारसोबत जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत सुधारणा लिंक केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे आणि या अभियानाअंतर्गत करारावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर प्रमुख राज्यांमध्ये खालील राज्यांचा समावेश होतो. तर कोणकोणते आहेत ते राज्य पाहून घेऊयात आपण. तर राजस्थान राज्य आहे. तर या अभियानाअंतर्गत सामंजस्य करार करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यानंतर मध्य प्रदेश हे देखील आहे. तर राजस्थान सोबतच मध्य प्रदेशनेही 17 मार्च 2026 रोजी करारावर स्वाक्षरी केली. आणि इतर राज्य कोणते तर लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनीही केंद्र सरकारसोबत स्वातंत्र्य करार केले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, 5वा प्रश्न पाहूयात. तर हा प्रश्न पाहण्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात, पण खरंच खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. किती तर फक्त 500 लाईक. सर्वांनी आपले लाईक टार्गेट पूर्ण करा. आणि शेवटी मी तुम्हाला काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवा. तर विद्यार्थ्यांनो, तुमचं लाईकचे टार्गेट आणि कॉमेंटमधलं उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळतं. म्हणून या गोष्टी माझ्यासाठी करत जा. मी तुम्हाला रोज न चुकता व्हिडिओ अपलोड करत जाईन वेळेवर. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात 5वा. तर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी PCMCने काय मोडण्याचे निर्देश दिले आहेत? तर मुदत ठेवी म्हणजे FD मोडण्याचे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने म्हणजे PCMCने प्रामुख्याने अनधिकृत नळ जोडण्या आणि बेकायदा बांधकामे तोडण्याचे किंवा त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आपण पाहून घेऊयात. तर अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई. तर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे पाणी वापरले जात असल्याने अशा जोडण्या शोधून त्या खंडित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, थकीत बेकायद्यांसाठी साठे मोडणे. तर अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गरज पडल्यास पालिकेच्या मुदत ठेवी मोडण्याची तयारीही लोकप्रतिनिधींनी दर्शवली आहे. तर इंद्रायणी आणि इतर नद्यांच्या पात्रामध्ये किंवा ब्लू फ्लड लाईनमध्ये झालेली अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे, जेणेकरून जलस्रोत सुरक्षित राहतील. यानंतर थेट पंपिंगवर बंदी. तर मुख्य जलवाहिनीतून थेट मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. आणि STP नसलेल्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा ज्या गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प म्हणजे STP कार्यान्वित नाहीत, त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे मोठे निर्देश देखील देण्यात आले आहेत. यानंतर 6वा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार SC दर्जा मिळवण्यासाठी कोणत्या धर्माचे पालन करणे आवश्यक आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन D, हिंदू, शीख किंवा बौद्ध या धर्माचा. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या म्हणजेच मार्च 2026 मध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालानुसार अनुसूचित जातीचा म्हणजेच SCचा दर्जा मिळवण्यासाठी केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणे आवश्यक आहे. तर या धर्माव्यतिरिक्त ख्रिश्चन, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्मामध्ये धर्मांतर केल्यास संबंधित व्यक्तीचा SC दर्जा आणि आरक्षणाचे लाभ तत्काळ संपुष्टात येतात. यानंतर महत्त्वाचे मुद्दे देखील सर्वांनी पाहून घेऊयात. तर या कायद्याचा आधार तर 1950च्या घटनात्मक अनुसूचित जातीमध्ये आदेशानुसार केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मातील व्यक्तींनाच SC दर्जा लागू होतो. तर धर्मांतराचा परिणाम जर एखाद्या व्यक्तीने ख्रिश्चन किंवा इतर धर्म स्वीकारला तर ती व्यक्ती SC/ST कायद्याअंतर्गत संरक्षणासाठी अपात्र ठरते. आणि न्यायालयाचे निरीक्षण. तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की व्यक्तींच्या जन्मांपेक्षा ती व्यक्ती सध्या कोणता धर्म पाळते हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर थोडक्यात SC दर्जा कायम ठेवण्यासाठी हिंदू, शीख किंवा बौद्ध यांपैकी एका धर्मात असणे अनिवार्य आहे. यानंतर 7वा प्रश्न. तर PM सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत एकूण किती क्षमतेचे रूफटॉप
सोलर बसवले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 9566.89 MW. तर विद्यार्थी मित्रांनो किती तर 9.56 गीगावॅट. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर PM सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत 20 मार्च 2026 पर्यंत देशभरामध्ये सुमारे 9.56 गीगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत आणि या योजनेतून 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट्स पर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट देखील आहे, ज्यासाठी सरकार 60% पर्यंत सबसिडी प्रदान करते. यानंतर या योजनेचे प्रमुख तपशील देखील आपण पाहून घेऊयात सविस्तरपणे. तर एकूण स्थापित क्षमता आहे 9.56 गीगावॅट मार्च 2026 पर्यंत आणि सबसिडी म्हणजेच अनुदान किती तर 2 किलोवॅट पर्यंतच्या सिस्टमसाठी 40% आणि अतिरिक्त क्षमतेसाठी एकूण 60% सबसिडी. आणि याचा फायदा दरमहा 300 युनिट्स मोफत वीज आणि अतिरिक्त वीज विकून वार्षिक उत्पन्न मिळते आणि याचे उद्दिष्ट आहे 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा प्लांट बसवणे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न होता. यानंतर 8वा प्रश्न पाहून घेऊयात. तर कोणत्या रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्न मर्यादा रद्द करण्याची मागणी झाली आहे? तर केसरी कार्डसाठी. कोणत्या? तर केसरी कार्ड म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन ए हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारकडून 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्ड बाबत नवीन आणि कडक नियम लागू करण्यात येणार आहे. तर या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने प्राधान्य कुटुंब आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्याची किंवा ती वाढवण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. तर सध्याच्या नियमांनुसार आणि प्रस्तावित बदलांनुसार खालील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊया. तर सध्याची उत्पन्न मर्यादा काय आहे? तर ग्रामीण भागामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा एकूण 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि शहरी भागामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. आणि प्राधान्य कुटुंब तर ग्रामीण भागांसाठी 44,000 रुपये आणि शहरी भागांसाठी 59,000 रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. यानंतर 9वा प्रश्न आपण पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो संसदेने 25 मार्च 2026 रोजी कोणत्या कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले आहे? तर ते आहे ऑप्शन डी ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षणामध्ये सुधारणा विधेयक 2026. ठीक आहे, तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर संसदेने 25 मार्च 2026 रोजी ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिकारांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले आहे. आणि विद्यार्थ्यांनो या विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि घडामोडी खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊया. तर मंजुरी हे विधेयक 24 मार्च रोजी लोकसभेमध्ये मंजूर झाले होते आणि 25 मार्च 2026 रोजी राज्यसभेने त्याला मंजुरी दिली आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर हे विधेयक 2019च्या मूळ कायद्यामध्ये सुधारणा करते आणि यामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या व्याख्येत बदल प्रस्तावित असून स्व अनुभव लिंग ओळख हा अधिकार काढून घेण्याची तरतूद आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला 10वा. महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ते राज्य आहे हरियाणा. हे राज्य कोणते? तर हरियाणा. तर विद्यार्थी मित्रांनो भुवनेश्वर ओडिशा येथे मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या 24व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये हरियाणा राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तर शॉर्टमध्ये आपण माहिती पाहून घेऊयात. तर अव्वल राज्य सर्वांनी लक्षात ठेवा ते आहे हरियाणा हे राज्य. आणि एकूण पदक संख्या किती आहे? 95 पदक संख्या आहे. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण पदके आहेत 39, रौप्य पदकांचा समावेश आहे 31चा आणि 25 आहेत कांस्य पदके. तर सर्व पदके एकूण 95 आहेत, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. आणि या स्पर्धेचे ठिकाण कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर ओडिशा आणि इतर स्थान तर तामिळनाडू दुसरे आणि गुजरातला तिसरे स्थान देण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हरियाणाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्समध्ये जबरदस्त प्रदर्शन करत पुन्हा एकदा आपली मक्तेदारी सिद्ध केलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्वांनी प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा, कारण खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात.
तर महाराष्ट्र केसरी 2026 चा विजेता कोण ठरला आहे, तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.